राष्ट्रीय पक्षी वाघ. वाघ का? सॉरी. आणि भारताचे आपण म्हणतो संविधानाचे शिल्पकार म्हणून कुणाला म्हणलं जातं? डॉक्टर बी.आर. आंबेडकर. एकदम उत्तर बरोबर आहे. आणि भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती? महिला राष्ट्रपती नाव आठवत नाही. तर पहिला प्रश्न तुम्हाला की भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? कोंबडी नाही मोर आहे मोर. तर भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? जवाहरलाल नेहरू. एकदम बरोबर आहे उत्तर आहे. तर ठीक आहे. आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? हा राष्ट्रीय पक्षी वाघ. वाघ का? सॉरी. तर आपला भारत हा कधी स्वतंत्र झाला होता? 15 ऑगस्ट. 25 काय म्हणतात ते? 15 ऑगस्ट. आणि साल काय? 1947. एकदम बरोबर आहे. कॉन्फिडेंटली उत्तर द्या. एकदम बरोबर आहे तुमचं नॉलेज. भारताचं संविधान कधी लागू झालं? संविधान 26 जानेवारी 1952. 52 आहे का? 50 का 52 आहे? एकदम बरोबर आहे. 50 या ठिकाणी उत्तर आहे. आज काय आहे? आज प्रजासत्ताक दिन. एकदम बरोबर आहे. एकदम बरोबर आहे या ठिकाणी. बरं तुम्ही काय सांगता भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते माहिती आहे का तुम्हाला? पंडित जवाहरलाल नेहरू. आणि आता सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत आपले? राष्ट्रपती नाही सांगतो. नाही सांगतो. एकदम सिंपल प्रश्न आहे. एक एकेला विचारू का? तिघींना एकत्र विचारू? तिघींना एकत्र प्रश्न. बरं ठीक आहे. पटक्यास उत्तर द्यायचं एकदम असं दे ह्याच्या गदा. तर आपला भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? ओके ओके. एकदम उत्तर बरोबर दिलं या ठिकाणी. वाघिणीसारखं उत्तर या ठिकाणी भेटलं आहे. ठीक आहे. आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? हा राष्ट्रीय पक्षी वाघ. वाघ का? सॉरी मोर. बरं ठीक आहे. काय हरकत नाही. धन्यवाद सर. एक नंबर आपलं हे झालं होतं. या इकडे दिदी. तर 3 दिदी आहेत आपले इथे. आता त्यांना आपण प्रश्न विचारू या ठिकाणी. तर काय नाव दे तुमचं? दीपाली. तुमचं? कीर्ती. तुझं काय दिदी नाव? चेतना दिदी. तुम्हाला 26 जानेवारी का साजरा करतो? आपला देश स्वतंत्र झाला होता तर आपल्या लोकशाहीचा आपण प्रतीक म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. आणि आपण त्या दिवसापासून आपली घटना अंमलात आली होती आणि त्या दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन असं म्हणतो. तर आता दुसरा प्रश्न आहे आपल्याला. आपल्या भारताचा राष्ट्रीय फळ कोणतं आहे? राष्ट्रीय फळ. आता इथं फळांची झाड आहेत भरपूर. तुम्हाला काय वाटतं कुठलं फळ आहे राष्ट्रीय? आंबा आहे का? नक्की काय? केळ आहे? नक्की जागा केळ आहे वाटतंय काय तुम्हाला? आंबाच आहे का? नक्की उत्तर बरोबर आहे. आंबा एकदम बरोबर उत्तर आहे. राष्ट्रीय पक्षी कोणता आहे आपला? राष्ट्रीय पक्षी मोर आहे. मोर आहे. तर संविधान झालं. नमस्कार. आपण आता संभाजी गार्डनमध्ये आलोय. तर या ताई भेटल्यात आपल्याला. तर 26 जानेवारी बद्दल आम्ही एकदम सिंपल प्रश्न विचारतोय. त्याचे उत्तर दिले की तुम्हाला कॅडवर भेटणार आहेत सगळ्यांना. ओके. तर पहिला प्रश्न एकदम सिंपल. आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ताई? लवकर सांगायचं. मोर. एकदम उत्तर दिलं आहे. एकदम मोरागे त्यांनी. कधी करला स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950 पासून आपण अंमलात आणले. आणि आता संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणाला म्हणलं जातं? संविधानाचे शिल्पकार हे माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. पहिले राष्ट्रपती कोण होते भारताचे आपले? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि राष्ट्रीय प्राणी कोणता आहे आपला? राष्ट्रीय प्राणी आपला वाघ आहे. ओके. आता तुम्हाला एकदम सिंपल प्रश्न. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होते? इंदिरा गांधी. योग्य. एकदम उत्तर बरोबर दिलंय तुम्ही. आता आणि राष्ट्रीय प्राणी? वाघ. आज 26 जानेवारी आपण का साजरा करतो? 26 जानेवारी हा दिन आपण यासाठी साजरा केला की भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं आणि 1950 सालीपासून 26 जानेवारी 1950 पासून आपण जे भारतासाठी संविधान आहे ते अंमलात आणायला लागलं. भारताचं आपण 26 जानेवारी का साजरा करतो? आपल्याला ज्यावेळेस स्वतंत्र मिळालं त्यामुळे आपण 26 जानेवारी हा स्वतंत्र झालो त्याबद्दल आपण साजरा करतो. आता तुम्हाला एकदम सिंपल प्रश्न विचारतोय आता. तर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? इंदिरा गांधी. एकदम उत्तर बरोबर दिलं या ठिकाणी मॅडमने. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. तर पहिला प्रश्न आपल्याला तुमच्यासाठी आम्ही कॅडबरी देणार आहे तुम्हाला. तर प्रश्न एकदम व्यवस्थित उत्तर द्यायचे. ओके. तर 26 जानेवारी हा का साजरा केला जातो? काय असतं नेमकं? 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे. या दिवशी आपलं जे संविधान आहे ते अमेंड झालं होतं. ओके ओके. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं 26 जानेवारी कसा साजरा केला? लोकशाही आलते आपले तर संविधान जाहीर झालं. तर आपल्या राष्ट्रीय
वृक्ष कोणत्या वृक्ष झाड वृक्ष नो आयडिया नो आयडिया बरं ठीक आहे. बरं भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते भारताचे? जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू. आज कोणता दिवस आहे? आज प्रजासत्ताक दिन. बरं ठीक आहे. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान? इंदिरा गांधी. ओके धन्यवाद सर. कोणाला यायचं अजून? भारताचा राष्ट्रीय पक्षी बर्ड? मोर. कोंबडी नाही आहे या ठिकाणी, मोर उत्तर एकदम बरोबर आहे. तर भारताचा राष्ट्रीय प्राणी? वाघ. वाघ. एकदम उत्तर बरोबर दिलं या ठिकाणी मॅडम. तुम्हाला कॅडबरी भेटते जरा. कोण आहे या दुसऱ्या? 26 जानेवारी हा का साजरा केला जातो? का साजरा केला? म्हणजे नक्की काय आहे आजच्या दिवशी? आजच्या दिवसामध्ये भारतामध्ये जे कॉन्स्टिट्यूशन होतं ते लागू करण्यात आलं होतं. तर तुम्ही सांगा आता राष्ट्रीय फळ कोणतं आहे? राष्ट्रीय फळ? स्ट्रॉ. नाही आंबा का स्ट्रॉबेरी? नक्की नाही आंबाच आहे. तर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहे? इंदिरा गांधी. इंदिरा गांधी. एकदम उत्तर बरोबर आहे, सगळ्यांनी दिलं आहे या ठिकाणी. भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत? 29. ठीक आहे. तर या गाडीत दुसरा प्रश्न आहे आपल्याला की आपल्या भारताचं काय राष्ट्रीय फुल म्हणजे फ्लावर कोणते? इथं बघा बरेच कमळ आहे. तिथे बीजेपीच आहे ना का गुलाब आहे? काय आहे नक्की? कमळ आहे का? 100%. एकदम उत्तर बरोबर या ठिकाणी दिले सगळ्यांना. आपण आता कॅडबरी देऊ. एकदम उत्तर बरोबर. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी संभाजी गार्डनला आहे, छत्रपती संभाजी उद्यानात. तर आता इकडे या ठिकाणी आपल्या ताई आल्या सगळ्या आहेत, तर त्यांना आपण थोडे प्रश्न विचारू 26 जानेवारीबद्दल. ठीक आहे. तर पहिला प्रश्न एकदम सिंपल. आपला भारत स्वातंत्र्य कोणत्या दिवशी झाला? 15 ऑगस्ट. एकदम उत्तर बरोबर या ठिकाणी. तर आता आपल्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती? प्रतिभाताई पाटील. एकदम उत्तर बरोबर या ठिकाणी. तर आता दुसरा एकदम सिंपल प्रश्न की तर आता एकदम आता शेवटचा प्रश्न आपण तुम्हाला विचारू चांगला. तर भारताचे संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हणले जातं? बाबासाहेब आंबेडकर. एकदम उत्तर बरोबर या ठिकाणी. धन्यवाद सगळ्यांना. सगळ्यांनी उत्तर दिले. आम्हाला कसं टाइम कुठे आपला आरके म्हणून चॅनल आहे. हां यूट्यूबला आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. तर आपण भरपूर व्हिडिओ शूट केले, पण यांनी जो उत्साह दाखवला आहे आणि जी आन्सर्स दिलेत फास्ट एकदम नाही का, उत्तरं पटापट बरोबर दिली, तर त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि त्यांचं विशेष कौतुक असं की ती हळदी कुंकूचा कार्यक्रम सोडून आज आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर आणि बालमैत्रिणी आहेत ते, आणि स्टील त्यांची फ्रेंडशिप अजून अशीच युनाईट आहे, आणि त्यांनी खूप स्पॉन्टेनियसली आपले आन्सर्स दिले. तर तुमचं खूप खूप अभिनंदन आणि खूप थँक्यू.